नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी फायरमॅन पदांची भरती निघालेली आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याच्याविषयी माहिती घेतोय। आता मित्रांनो, तुम्हाला मी हा फॉर्म मोबाईलवरून भरून दाखवणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्हाला पहिल्यांदा या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे। ओके, तर ह्या वेबसाईटची जी लिंक आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। तर या वेबसाईटवरती यायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी 3 डॉट पाहू शकता। या 3 डॉट आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जो आपली डेस्कटॉप साईट आहे हा चेकबॉक्स मला मार्क करून घ्यायचा आहे मित्रांनो। ओके, आता चेकबॉक्स मार्क केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट डिटेलमध्ये वाचू शकता। यामध्ये आपण पाहू शकतो की ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत 26 एप्रिलपासून आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 17 मे 2024 पर्यंत। ओके, तर ही काही महत्त्वाची माहिती होती। आता फॉर्म भरताना काही वेळेस आपल्याला मोबाईल सरळ पण करायचं लक्षात ठेवायचं, कारण का पॉपअप्स येतात ते कधी आडव्या स्क्रीनमध्ये व्यवस्थित हँडल होत नाही। तर आता सिम्पली आपण या ठिकाणी फॉर्म भरायला स्टार्ट करतो आहे। तर सिम्पली आपण न्यू रजिस्ट्रेशन ही जी आपल्याला टाईल दिसते न्यू रजिस्ट्रेशन, ओके, तर मित्रांनो ह्या टाईलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके, क्लिक या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर वेट करतं आहे। तर आता आपण मोबाईल थोडासा सरळ करून घेऊया, कारण का आता 2 पॉपअप येणार आहे, तर ते पॉपअप आपल्याला क्लोज करावं लागतील। पहिल्यांदा हा पॉपअप आहे तो क्लोज करूया, त्यानंतर शेवटचा पॉपअप आहे हा पण क्लोज करूया, ॲग्री म्हणायचं आहे। परत आपल्याला मोबाईल या ठिकाणी आडवा करायचा आहे। आता मोबाईल आडवा केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फॉर्ममधली माहिती वाचू शकता। यामध्ये पहिल्यांदा आपली पर्सनल डिटेल्स आपल्याला फिलअप करायची आहे। तर या पर्सनल डिटेल्समध्ये आपली वैयक्तिक माहिती असणार आहे। ओके, तर ती डिटेल्स काय आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं फर्स्टला तुमचं पहिलं नाव आहे, तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं मिडल नेम टाकायचं आहे आणि तुमचं लास्ट नेम तुमचं आडनाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। ओके, आता ते झाल्यानंतर खाली यायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे। त्याच्यामध्ये तुमच्या जर नावात काही बदल असेल, ओके, मुलींचा बेसिकली लग्नानंतर बदल होत असतो, तर असेल तर तुम्ही बदल टाकू शकता। त्यानंतर तुम्ही जन्मतारीख टाकायची आहे। ओके, जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं वय या ठिकाणी ऑटोमॅटिकली फेच येईलच। ओके, तर खाली येऊया। खाली आल्यानंतर या ठिकाणी तुमचं जेंडर आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर परत एकदा पुष्टी करायची आणि शेवटी तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर सगळ्यात खालचं महत्त्वाचे पॉईंट्स 2 आहेत की तुमचा 10वीचा मार्कलिस्टवरती जो रोल नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि 10वी म्हणजे मॅट्रिक्युलेशनमध्ये 10वीला महिना कोणता होता आणि वर्ष कोणतं होतं, तर तुमचं जून आणि मे काय मार्च वगैरे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। त्यानंतर जनरेट OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मोबाईलवरती आणि ईमेलवरती OTP येईल तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर शेवटी यायचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन आय ॲग्रीच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। हा कॅप्चा या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि शेवटी कॅप्चा वगैरे फिलअप करून झाल्यानंतर ह्या रिव्हेरीफाय या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो ही माझी वैयक्तिक माहिती मी एकदा या फॉर्ममध्ये भरून घेतो। मित्रांनो, संपूर्ण एकदा मोबाईल नंबर OTP टाकल्यानंतर कॅप्चा व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही तुमची माहिती या ठिकाणी पाहू शकता। तुमचं नाव, आडनाव वगैरे जी काही माहिती तुम्ही वरती फिलअप केली होती ती तिथं खाली दिसते। त्यानंतर सबमिट बटनावरती आपल्याला शेवटी क्लिक करायचं आहे। आता ओके म्हणायचं आहे। ओके म्हटल्यानंतर सेव्ह होती इन्फॉर्मेशन, आता इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो रजिस्टर सक्सेसफुली झालेलं आहे। आपला मोबाईल नंबर वगैरे ते आपले पासवर्ड वगैरे सगळं आलेलं आहे। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की त्यांनी आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा दिलेला आहे, तो नोट करून ठेवू शकता किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता। ओके, क्लोज म्हणतो आहे। क्लोज झाल्यानंतर आता या ठिकाणी आपली माहिती येते, ती माहिती वाचू शकता। त्यानंतर खाली यायचं डिक्लेरेशन आपलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आता गो टू ॲप्लिकेशन बटनावरती क्लिक करायचं। रजिस्ट्रेशन तर आपलं झालं आहे। ओके, तर आता गो टू ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करूया आपण। थोडंसं वेट घेतं आहे। आता मोबाईल सरळ करायला लागतो का एकदा पाहूया, का लागू शकतो। ओके, तर मोबाईल सरळ करा, पॉपअप जात नाही आहे आडव्या स्क्रीनमध्ये, त्यामुळे आपण सरळ करतो आहे। क्लोज म्हणतो याला। ओके, परत मोबाईल आडवा करूया। बाकीची माहिती आता फिलअप करूया 1 बाय 1। ओके, तर आपली पर्सनल डिटेल्स आपली ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेली आहे। ओके, तुमची वैवाहिक स्थिती काय आहे, मॅरिड अनमॅरिड ते टाकू शकता। अनमॅरिड या ठिकाणी मी करतो आहे। ओके, त्यानंतर फॅमिली सरकारी अधिसूचनेच्यामध्ये तुम्ही लहान कुटुंबातले पात्र आहात का, यस। ओके, त्यानंतर वडिलांचे नाव तुमचं टाकायचे या ठिकाणी, वडिलांचे नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। त्याच्यानंतर आईचे नाव टाकायचे
वडिलांचं नाव आणि आईचं नाव टाकून झाल्यानंतर खाली आल्यानंतर तुमचं राष्ट्रीयत्व इंडियन आहे का, इंडियन निवडायचं या ठिकाणी. त्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमासाईल आहे का, येसच निवडायचं. नाही जर केलं तर फॉर्म तुमचा रिजेक्ट होईल. त्यानंतर डोमासाईलचा नंबर काय दिले यांनी की डोमासाईल सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, जन्मदाखला सोडण्याचा कार्यालय संस्थेचे नाव. कोणी इश्यू केलं आहे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट ऑफ बर्थ, ओके, आदिवासी प्रमाणपत्र, जन्मदाखला, शाळा सोडण्याचा दाखला, ओके. डोमासाईल सर्टिफिकेटची बेसिकली तारीख टाकू शकता. डोमासाईल नसेल तर जन्माचा दाखला पण टाकू शकता किंवा शाळा सोडण्याचा दाखलासुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. ओके, हे पॉईंट पण लक्षात ठेवायचं आहे. डोमासाईलच लागते असं काही नाही आहे. त्यानंतर खाली यायचं आहे तुमची कास्ट कोणती आहे मित्रांनो, तुमची कास्ट तुम्हाला निवडायची या ठिकाणी. ओके, जर कास्ट तुमची SC-BC असेल किंवा ओपन असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल. नसेल तर सिम्पली तुम्ही जनरल या ठिकाणी निवडू शकता, ओपन अनरिझर्व कॅटेगरी निवडू शकता. ओके, आता ओपन निवडलं तर तुम्हाला काही या ठिकाणी द्यायला लागत नाही. आता हाईट वगैरे तुम्हाला द्यायची या ठिकाणी. तर हाईट ही तुमची 165 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, छाती पण किती आहे 81 आणि फुगून त्यामध्ये 86 सेंटीमीटर 5 सेंटीमीटरची वाढ होणं आवश्यक आहे. आणि त्याची माहिती तुम्हाला व्यवस्थित फिल करायची आणि आय कन्फर्म ह्या बटनावरती तुम्हाला दिसायला वगैरे व्यवस्थित आहे, आय कन्फर्म दॅट आय हॅव गुड व्हिजन हे चेकबॉक्सवरती मार्क करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे आयडेंटिफिकेशन मार्क तुमच्या बॉडीवरती काय आहे, जन्मखून काय आहे ती द्यायची. कुठं हातावर वगैरे तिळ असेल तर तुम्ही त्याची माहिती या ठिकाणी देऊ शकता. खाली आल्यानंतर उमेदवाराचे ओळखपत्र तपशील, तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का, यस म्हणू शकता. पॅन कार्डचा नंबर द्यायचा आहे, नसेल तर नाही म्हणलं तरी चालेल. त्यानंतर ड्रायव्हिंग सर्टिफिकेट आहे का, यस म्हणू शकता, नसेल तर नाही म्हणू शकता. त्यानंतर आपल्याकडे मतदान ओळखपत्र आहे का, यस म्हणू शकता. त्यानंतर तुमच्याकडं पासपोर्ट आहे का तर नो म्हणू शकता. जी काय माहिती आहे ती देऊ शकता. बँक अकाउंट आहे का, नो. असं काही नाही का असलं तरच रिजेक्ट होईल, नसलं तर सबमिट होईल असं काही नाही आहे. तर ती माहिती देऊ शकता. ओके, तर मित्रांनो आता सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके, डेटा सेव्ह सक्सेसफुलीचा पॉपअप येतो आहे. त्यानंतर आता बाकीची माहिती भरायची. याच्यामध्ये ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्ही माजी सैनिक आहात का तर नो म्हणायचं आहे. तपशील प्रकल्पग्रस्त आहात का असेल तर माहिती देऊ शकता, तर मी सिम्पली नो म्हणतो आहे. भूकंपग्रस्त यस ऑर नोमध्ये उत्तर देऊ शकता. त्यानंतर क्रीडा व्यक्ती आहात का, यस ऑर नोमध्ये उत्तर देऊ शकता. त्यानंतर अनाथ आहात का, यस ऑर नोमध्ये उत्तर देऊ शकता. इतर म्हणजे तुमच्या विरुद्ध काही FIR वगैरे फौजदारी गुन्हा असेल तर त्याची माहिती देऊ शकता, नसेल तर नो म्हणू शकता. त्यानंतर गुन्हेगारी प्रकरणात तुम्हाला कधी अटक झाली असेल त्याचीही माहिती तुम्ही या ठिकाणी देऊ शकता मित्रांनो. ओके, तर मी नो म्हणतो सिम्पली, बेसिकली आपलं असं काही नाही आहे. क्रिमिनल केसेस वगैरे आहात का तर नाही. ओके, सामान्यतः फौजदारीचं मित्रांनो बेसिकली तुमच्याविषयी माहिती असेल तर देऊ शकता, नसेल तर सिम्पली नो म्हणू शकता. ओके, काय तुमच्यावरती आरोप बिरोप असतील, कुठं खटला चालू असेल तर त्याची माहिती देऊ शकता, नसेल तर नो म्हणा आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ह झाला आहे आपला. तर मित्रांनो आता आपली माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. त्याच्यामध्ये ॲड्रेसची माहिती आहे. त्या ॲड्रेस तुमचं स्टेट वगैरे जिल्हा वगैरे निवडा, पोस्टल कोड निवडा, परमनंट ॲड्रेस आणि म्हणजे दोन्ही ॲड्रेस टाका आणि एकदा माहिती भरून घेतो मी ही. ओके, तर मित्रांनो ॲड्रेस टाकला. आता सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करतो आहे. त्यानंतर प्लीज सिलेक्ट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं राहिलं होतं. ओके, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करूया या ठिकाणी. ओके, डिस्ट्रिक्ट आता सिलेक्ट करतो आहे. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती आता क्लिक करतो आहे. त्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुलीचा पॉपअप येतो आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहेत का तर यस म्हणायचं मित्रांनो. त्यानंतर 10वीचे मार्कलिस्ट कोणता म्हणजे शैक्षणिक संस्थेचं नाव लिहायचं आहे, तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे, बोर्डाचं पासिंगचं नाव लिहायचं आहे, किती पर्सेंटेज पडले 10वीला, मार्क्सची माहिती लिहायची, कितीपैकी किती पडलेत. त्यानंतर 12वीचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. ओके, 12वी झाल्यानंतर 12वी नसेल 12वी डिटेल्स द्यायच्या. इंटरमिडिएट डिप्लोमा झाला असेल तरी डिप्लोमाची या ठिकाणी टाकू शकता, असं काय नाही आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ प्रमाणपत्र डिटेल्स. ओके, आता तुमच्याकडे अग्निशामक दलाचा तुम्ही 6 महिन्याचा कालावधीचा कोर्स कंप्लीट केला आहे का तर यस म्हणायचं आहे. ओके, तर अभ्यासक्रम कधी पूर्ण केला आहे आणि कोणत्या महिन्यात केला त्याचं डेट म्हणजे टाईम निवडायचं आहे, या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर MSc-IT केलं आहे का, यस. MSc-IT सर्टिफिकेट कधी भेटलं ते पण माहिती द्यायची. होमगार्ड प्रशिक्षणचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे का, यस करू शकता किंवा नाही करू शकता. ओके, त्यानंतर डिप्लोमा डिटेल्स वरती 10वीचेच द्यायचे मित्रांनो, 12वीचे द्यायचे आहेत, माफ करा मला. इथं 12वीचे द्यायचे आहेत, नसेल तर सोडून द्या, काय IMP नाही आहे. इथं खाली डिप्लोमाचे तुम्ही देऊ शकता.
डिप्लोमा आणि ग्रॅज्युएटचे इथं खाली दिलेलं आहे, तर ती डिटेल्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ग्रॅज्युएशनचं असेल तरी उत्तमच आहे, नसेल तरी चालतं आहे. 10वी असेल तरी चालतं आहे मित्रांनो, एवढं काय नाही आहे. ओके, तर 7 नेक्स्ट नंतर करू शकता. ओके, आता याच्यामध्ये खाली वर्क एक्सपिरियन्स असेल तर ॲड करा, नसेल तर सोडून द्या. तर मित्रांनो आता 7 नेक्स्ट बटनावरती क्लिक करतो आहे. त्यानंतर प्लीज सिलेक्ट द पर्सेंटेज ग्रेड पर्सेंटेज निवडायचे राहून गेले होते माझे, 1 मिनिट थांबा. ओके, पर्सेंटेज इथं निवडतो आहे. पर्सेंटेज निवडल्यानंतर आता मी फायनली 7 नेक्स्ट बटनावरती क्लिक करतो आहे. त्यानंतर मित्रांनो डेटा सेव्ह झाला आहे आपला. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो निवडायचा आहे. फोटोनंतर सिग्नेचर निवडायची आहे. तुमची खाली डिटेल्स पाहू शकता आणि तुम्हाला या ठिकाणी 100 रुपये फी या ठिकाणी पेड करायचे. आता फोटो आणि सिग्नेचर तुम्ही अपलोड करून घ्यायचं आहे, सिम्पल आहे. आणि या ठिकाणी सगळे चेकबॉक्स या ठिकाणी आय ॲग्री म्हणायचे, सगळेच आय ॲग्री म्हणायचं आहे. खाली पण आय ॲग्री म्हणायचं आहे. आणि शेवटी 2 आहेत त्याला पण आय ॲग्री म्हणून घ्या. आणि शेवटी तुम्ही या ठिकाणी येऊन कॅप्चा टाकायचा, सबमिट म्हणायचं आणि पेमेंट 100 रुपयाचं फोनपेच्या माध्यमातून करून 1,000 रुपयाचं पेमेंट आहे करायचं आहे. काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनल तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.